आज रविवार असल्यामुळं राजेंद्र, माधुरी, सखू आणि गोविंदा यांना काय खेळावं आणि काय नको याचा मोठा प्रश्न पडला होता. त्यांना येतंय ते सगळं खेळायला हवं होतं, पण काही केल्या आधी काय खेळायचं याचा निर्णय त्यांना घेता येईना. त्यामुळं सखू म्हणाली, आज माधुरी गाणंच म्हणू दे अगोदर. म्हण ग ते तुझं मोराचं गाणं. माधुरीला मोराची फार आवड, त्यामुळे नानासाहेबांनी तिच्या इच्छेखातर आपल्या घरासमोरील फाटकाच्या दोन्ही बाजूंवर सुंदर मोर करून बसवले होते. नाहीतरी त्याशिवाय माधुरीला खरा मोर नेहमी नेहमी कसा पाहायला मिळणार? त्यामुळं माधुरी या मोरावर देखील खुश होती. त्यासाठी तिच्या मावशीनं तिला एक गाणं तयार करून दिलं होतं. माधुरी भान विसरून ते गाणं म्हणत असे. इतकं तिला ते आवडायचं. अगदी मनापासून तिच्या गळ्यातून बाहेर पडणारं ते गाणं तिच्या बाईंना फार आवडायचं. म्हणून त्या नेहमी तिला ते म्हणायला लावीत. माधुरी ही वरचेवर ते आनंदानं म्हणे. सखूला आता ते माहीत झालं होतं, म्हणून तिनं माधुरीला ते म्हण असं सांगताच माधुरी पळत पळत घरात गेली आणि तिच्या मावशीनं तिला आणून दिलेला एक प्लास्टिकचा नवा मोर आणून पुढं ठेवीत म्हणाली, ऐका हा आता. माधुरी गाणं म्हणायला लागली की राजेंद्रानं तबला वाजवायचा, गोविंदानं बासरी वाजवायची आणि सखूनं मन लावून ते ऐकायचं. असा त्यांचा ठरलेला संच असायचा. राजेंद्राच्या हाताच्या स्पर्शानं तबल्याचे बोल सुरू होताच गोविंदाची बासरी निनादू लागली. माधुरीनं हसत मुखानं गाणं म्हणायला आरंभ केला. माधुरीचं गाणं संपताच साथही थांबली. सखूनं टाळ्या वाजवून माधुरीला वन्स मोअर दिला. त्यावर सगळी मिळून बेहद्द खुश होऊन हसू लागली. त्यांनी टाळ्या वाजवल्या आणि आपला आनंद व्यक्त केला. गोविंदानं तर तोंडानं अशी गोड शीळ घातली की विचारू नका. गाण्यामुळं निर्माण झालेला उत्साह थोडासा थंडावला तेव्हा सखू म्हणाली, आता आपण पत्त्यांचा बंगला करूया हं. राजेंद्र पत्त्यांचा बंगला करण्यात पटाईत होता, म्हणून तो म्हणाला, म्हणजे मी बंगला करायचा आणि तुम्ही तो बघायचा असंच ना? हो, पण तो की नाही आता आमच्या खोलीवर जाऊन करूया हं. आई म्हणाली की लवकर घरी या. सदानंद मामा देखील राजाला घेऊन आत्ता येतील. गोविंदाचं हे बोलणं सर्वांना पसंत पडलं आणि ते बालगोपाळ मग सरळ लक्ष्मीनं घेतलेल्या नव्या खोलीवर आले. त्यावेळी 10:30-11 झाले असतील. उन्हाच्या सावल्या नेहमीपेक्षा जरा वेगानंच पुढं धावल्या होत्या. त्यामुळं सखूनं दार लोटून घेतलं आणि ही सर्व मुलं पत्त्यांचा डाव काढून खेळायला बसली. थोड्याच वेळात राजेंद्रनं पत्त्यांचा बंगला उभारला. तो बघून माधुरी म्हणाली, आता मी पण करते हं. आणि तिनं दुसरा बंगला उभारायची तयारी चालवली. पण तसं करताना राजेंद्रचा बंगला माधुरीचा धक्का चुकून लागल्यामुळं कोलमडला. राजेंद्र संतापला आणि त्याच क्षणाला खोलीचं दार धाडकन उघडून घामाघूम झालेली लक्ष्मी आत आली. त्यावेळचा लक्ष्मीचा अवतार पाहण्यालायक झाला होता. त्यामुळं ती सगळी मुलं आश्चर्यानं तिच्याकडे बघू लागली. गोविंदानं घाबरून जाऊन लक्ष्मीला विचारलं, काय झालं ग आई? लक्ष्मीचे केस विस्कटले होते. कुठंतरी धुडगूस घातल्यानं फाटावं तसं पातळ टरकलं होतं. हातातील बांगडी वाढल्यानं उजव्या हाताचा पंजा रक्ताळला होता. कपाळावरचं कुंकू फरफटलं होतं. सर्वांग थरथरत होतं आणि डोळ्यातून आगीच्या ठिणग्या पडाव्या तसे ते लाल लाल झाले होते. ओठ थरथरत असल्यानं लक्ष्मी बोलू शकत नव्हती. जीव मुठीत धरून तिनं घर गाठलं होतं एवढंच. झाल्या प्रकाराचा अनपेक्षितपणा लक्ष्मीला कमालीचा अस्वस्थ करीत होता. पश्चाताप, भीती आणि झाल्या प्रकाराची भयंकर जाणीव तिच्या मनात खवळलेल्या समुद्रावरची भयसूचक वादळं निर्माण करीत होती. लक्ष्मीचा घसा कोरडा झाला होता. त्यामुळं ओठावरून जीभ फिरवीत आणि त्या मुलांना वेड्यासारखं जवळ घेऊन कवटाळीत भांबावून जाऊन ती स्वतःशीच पुटपुटली, खरंच का झालं असं? पण झालं तरी काय असं एकाएकी? कुठं गेला होता? ऊनबिण तर नाही ना लागलं? सावध झालेल्या लक्ष्मीला नानासाहेब धीर देत विचारित होते, पण उत्तर देण्याचं भान लक्ष्मीला राहिलं नव्हतं. खोलीच्या वरच्या बाजूच्या कोपऱ्यात कोळ्यानं विणलेलं जाळं ती टक लावून पाहत होती. तसं पाहताना तिच्या पापण्यांची देखील हालचाल होईना अशी स्थिती निर्माण झाली. तेव्हा नानासाहेब तिच्या डोक्यावर बर्फाची पिशवी ठेवीत म्हणाले, सावध झालाय ना? ती मुलं पाहिलीत का कशी घाबरून गेलीत? काय हे असं वेड्यासारखं? नानासाहेब बोलत होते ते लक्ष्मीला ऐकू येत होतं, पण ती आपल्याच नादात असल्यामुळं उगाचच टक लावून दूरवर पाहत होती. त्यावेळी सकाळी घडलेला प्रकार तिच्या नजरेसमोर आ वासून उभा होता.
गेले 2 महिने ज्यांच्या घरी मुलींना शिवण आणि कशिदा शिकवायला म्हणून लक्ष्मी जात होती, त्या घराचे मालक रामूअण्णा साठे म्हणजे पाटील मळ्यातील एक प्रसिद्ध व्यक्ती होती. स्वतःच्या मनातील इच्छापूर्तीसाठी वाटेल ते करून हवं ते साध्य करण्यात त्यांचा अगदी हातखंडा. मग त्यासाठी वाटेल तितक्या खोल दरीत उडी घ्यायची देखील त्यांची तयारी असायची. पण बिचाऱ्या लक्ष्मीला ते कसं कळावं? वरून साधा भोळा आणि सभ्य दिसणारा गृहस्थ गुणानं असा असेल असं त्यांच्या परिचितांखेरीज कुणालाच कळू नये अशी खरी वस्तुस्थिती. त्यामुळं आजवर त्यांनी अनेकांना फशी पाडलं होतं आणि श्रीमंतीच्या जोरावर पुन्हा आपलंच वर्चस्व प्रस्थापित करून ते मोकळे झाले होते. सखूच्या शाळेतील मुली म्हणून लक्ष्मीनं त्यांना शिकवायचं पत्करलेलं. शिवाय तिला स्वतःच्या चरितार्थासाठी पैशाची गरज होतीच. त्यामुळं रोज 1 तासभर लक्ष्मी तिथं शिकवायला जायची. पण आज मुली घरात नाहीत ही संधी साधून राघूअण्णांनी लक्ष्मीची एकांतात गाठ घ्यायचा बेत मनाशी आखला. लक्ष्मीच्या सवडीनं ती रविवारी केव्हाही शिकवायला जात होती. पण आज ती कधी नव्हे ती सकाळची गेल्यामुळं मुली शेजारी भातुकली खेळायला गेल्याचं तिला सांगण्यात आलं. शिवाय त्या मुलींना आई नसल्यामुळं परत जातेवेळी घरात कुणाला सांगायचीही जरुरी नव्हती. म्हणून लक्ष्मी आल्या पावली परत निघाली. पण राघूअण्णांनी माडीवरून तिला हाक दिली, बाई आज महिना अखेर, पैसे घेऊन जा ना. राघूअण्णांचा संबंध पैसे घेण्यापलीकडे आजवर कधीच आला नसल्यामुळं लक्ष्मी सरळ माडीवर गेली. राघूअण्णांनी इकडच्या तिकडच्या गप्पा काढून वेळ घालवायला सुरुवात केल्यामुळं लक्ष्मी जेव्हा जायला उठली तेव्हा त्यांनी मोठ्या चपळाईनं पुढं होत तिचा हात पकडला. एक जोराचा हिसडा देऊन लक्ष्मीनं प्रतिकार करायचा प्रयत्न केला. पण त्यापूर्वीच तिच्या शरीराभोवती राघूअण्णांच्या हाताचा विळखा पडला होता. बरेच दिवसांचा डाव पुरा केल्याच्या आनंदात बेहोश होऊन राघूअण्णांनी लक्ष्मीला जवळ ओढली होती. यापूर्वी असं काही घडेल याची चुकूनही कल्पना न आलेली लक्ष्मी भांबावून गेली. भीतीनं तिचं सारं शरीर थरथरू लागलं. पण कसं कोण जाणे, एकाएकी एखाद्या वाघिणीसारखी चवताळून जात तिनं प्रसंगावधान राखलं आणि राघूअण्णांच्या उजव्या हाताचा कडकडून चावा घेतला. या अनपेक्षित हल्ल्यानं राघूअण्णांची लक्ष्मीच्या भोवतीची मिठी ढिली झाली. प्रतिकाराची पराकाष्ठा करून लक्ष्मीनं आपली सुटका करून घेतली आणि अंगात असेल नसेल तेवढं बळ एकवटून घर गाठलं. स्वतःच्या पावित्र्यासाठी डोळ्यात तेल घालून परमुलखात दिवस काढायला हवेत या भावनेनं लक्ष्मी अत्यंत मर्यादेनं वागत होती. परंतु तेवढी खबरदारी घेऊनही जेव्हा तिच्यावर असा प्रसंग आला तेव्हा स्वतःचं सामर्थ्य पणाला लावून तिनं आपली सुटका करून घेतली. पण तरी देखील असं का व्हावं या प्रश्नानं गुरफटून गेलेलं तिचं मन तिला खात होतं. नानासाहेबांना, सदानंदला आणि मग इतरांनाही हे कळलं तर आपणाला तोंड वर काढता येणार नाही. जगात आपली किंमत कवडीमोल होईल आणि डिवसलेला नाक फणा काढून अंगावर धावून यावा तसा डाव राखून राघूअण्णा वागेल. अशा 1 नि 2 कितीतरी कल्पना मनात निर्माण करीत लक्ष्मी आपलं दुःख वाढवीत होती. मग त्या नादात असताना ती नानासाहेबांना उत्तरं तरी कशी देणार? झाला प्रकार तिच्याखेरीज कुणालाच माहीत नसल्यामुळं एकाएकी असं का व्हावं याचा कुणालाच उलगडा होईना आणि मनस्ताप असह्य होत चालल्यानं लक्ष्मीची अस्वस्थता तर वाढत चाललेली. तिच्या मनात उद्भवलेल्या प्रचंड वादळानं त्यावेळी अगदी उग्र स्वरूप धारण केलं होतं. मनाला असह्य होणारं दुःख आतल्या आत गिळावं लागल्यामुळं लक्ष्मीचं अंग बरंच कढत होत चाललं. डोळे लालसर दिसत होते, हातपाय गार गार झाले होते आणि मुख्य म्हणजे ती कुणाशीच बोलत नसल्यामुळं मोठी पंचाईत होऊन बसली होती. अखेर नानासाहेबांनी सदानंदाला बाजूला नेऊन विचारलं, ही काय भानगड झाली एकाएकीच? तेवढ्या वेळात आई कुठं जाते, काय करते याची सदानंदानं सखूकडून माहिती मिळवली होती. त्यामुळं त्यानं नानासाहेबांना त्याला माहीत होतं ते सांगून टाकीत म्हटलं, यातूनच काही निष्पन्न झालं तर पाहायचं आता. नानासाहेब किंवा सदानंद आपापल्या कामात गुंतलेले असत. त्यावेळी लक्ष्मीनं हे काम पत्करलेलं असल्यानं त्याची कुणालाच दाद नव्हती आणि आपलं आपण काहीतरी मिळवायचं हे लक्ष्मीचं वेड असल्यामुळं तिनंही त्याबाबत कुणाला सांगितलं नव्हतं. येऊन जाऊन सखूला आणि गोविंदाला आपली आई अमुक एका घरी बसायला म्हणून जाते एवढंच काय ते ठाऊक होतं.
पण त्या पलीकडे त्यांनाही काही दाद नसल्यामुळं सदानंदाला त्यांच्या तेवढ्या माहितीवरून काही निष्कर्ष काढता येईना. राघवअण्णांच्या घराचं नाव ऐकताच नानासाहेबांच्या कपाळाला आठ्या पडल्या. आपल्याला थांगपत्ता न देता लक्ष्मीनं परस्पर असं वागावं हे त्यांच्या स्वाभिमानी मनाला मुळीच पटेना. पण ती वेळ ही चर्चा करायची नसल्यामुळं औषध आणायच्या निमित्तानं म्हणून ते तिथून आपल्या दवाखान्यात आले. नानासाहेब जात्याच प्रेमळ होते, त्यामुळे या प्रसंगानं त्यांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम नाहीसा करीत त्यांनी पुष्कळ वेळ विचार केला. त्यावेळी लक्ष्मीवरच्या रागाऐवजी तिच्याबद्दलच्या सहानुभूतीनंच त्यांच्या मनात जास्त जागा पटकावली. बराच वेळ विचार केल्यानंतर पुन्हा असा प्रसंग निर्माण होणार नाही असंच लक्ष्मीनं वागायला हवं असं तिला बजावायचं त्यांनी ठरवलं. घर सोडून परमुलखात गेल्यानंतर स्वतःच्या पायावर जगायचं ध्येय उराशी बाळगीत असताना तिला अशा आडमार्गानं मुळीच जाऊ देता कामा नये. त्यासाठी तिच्यावर सदानंदला देखरेख ठेवायला सांगायची असा नानासाहेबांनी मनापासून निश्चय केला आणि तेव्हा कुठं त्यांच्या मनातील रुखरुख थोडीफार शांत झाली. पिंजारलेल्या केसातून हात फिरवीत बाबूराव जेव्हा आपल्या सासऱ्यांच्या घरात शिरले तेव्हा त्यांना बघून त्यांच्या सासऱ्यांना फारच आश्चर्य वाटलं. कधी नव्हे तो अगदी मळका आणि फाटका तुटका पोशाख घातलेला, भरमसाठ दाढी वाढलेली, केस पिंजारलेले, डोळे खोल गेलेले आणि कपाळावर आठ्यांचं जाळं पसरलेलं असा हा जावयाचा थाट बघून त्यांना फारच चमत्कारिक वाटलं. एवढंच नव्हे तर हाच आपला जावई की काय असा संभ्रम त्यांच्या मनात निर्माण झाला. तरी पण त्यांनी बाबूरावांना आत नेऊन बसवीत विचारलं, कसं काय, बरं आहे? पण लक्ष्मी आणि मुलं घरात कुठं दिसतात की नाही इकडेच आल्यापासून बाबूरावांचं लक्ष लागलेलं. त्यामुळं भिरी साऱ्या घरभर नजर टाकीत ते म्हणाले, झोपलीच वाटतं सगळी माणसं. माझघरातूनच बाबूराव आलेले त्यांच्या सासूबाईंनी पाहिलेलं होतं. त्यामुळं पाण्याचा तांब्या त्यांच्यासमोर आणून ठेवीत लक्ष्मीची आई म्हणाली, निस्त्या ती का म्हण, हाय ती की जागीच सारी, तुम्हासनी कोण कोण पाहिजे? उन्हाची वेळ असल्यामुळं चूळ भरून पाणी पीत बाबूराव म्हणाले, मला न विचारता ही अशी इकडे आली याचा अर्थ काय? कुठं आहे ती? बोलवा तिला बाहेर म्हणजे विचारतो तिलाच. लक्ष्मीबद्दल तिच्या आईवडिलांना सर्व माहिती ठाऊक होती. त्यांना तिची 2-3 पत्रही आली होती. त्यावरून ती कुठं आहे याचा त्यांना पत्ता लागला होता आणि स्वतः महादेव एकदा तिला भेटून आल्यामुळं तिची खुशालीही कळली होती. त्यामुळं बेफिकिरीनं बाबूरावांकडे पाहत लक्ष्मीचे वडील म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितलंय ती इथं आलीये म्हणून? मग जाते कुठं दुसरीकडे? त्याशिवाय बायकांना माहेराशिवाय आधार देतो कोण लेकाचा नाहीतरी. पण ती इथं आली हे कशावरून? तुम्ही पाठवली होती तिला? माझी मुलगी म्हणजे काय समजता तुम्ही? मला बाकीचं काही एक नको, तिला बोलवा बाहेर अगोदर. नाहीतर काय हो करणार नाही आली तर? लक्ष्मीच्या वडिलांचा एवढा वेळ मनात घुटमळणारा राग उफाळून वर आला. बाबूरावही संतापले. रागानं दात ओठ खात ते म्हणाले, काय करणार, चांगलं जित्या आईचं दूध प्यालोय म्हटलं. मुकाट्यानं बोलवा तिला. नवऱ्याचं घर सोडून पळून आलेली मुलगी घरी ठेवून घेताना लाच सोडलीत ती सोडलीत आणि वर मलाच विचारता? जी बावरा, माझी लेक म्हणजे मांजराचं पिल्लू की शेळीचं करडू समजता पळून यायला? माणसानं जनाची नाही तरी मनाची थोडी ठेवायला हवी. म्हणजे ती इकडेही आली नाही, मग गेली तरी कुठं मसनात? हे ऐकून लक्ष्मीची आई चवताळून उठून बाहेर आली आणि म्हणाली, ते का म्हण, मसनात का घाली होतोस तिला? सासूच्या या हल्ल्यानं बाबूराव चपापले. तेव्हा लक्ष्मीची आईच पुन्हा म्हणाली, आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे झालं तर 4 रोज रडून गप तरी बसलो असतो, पर ते तरी सुख मिळाय नशीब लागतंच नव्ह. बाबूरावांना लक्ष्मी जेव्हा तिथंही दिसली नाही तेव्हा ते आणखी भडकले आणि सासऱ्याकडे रोखून पाहत म्हणाले, ही तुमची मुलगी सारी लाज सोडून, खबरदार, लाज नाही वाटत असं बोलताना? चोर तो चोर. आणि कुणाला म्हणता चोर? तुम्हाला का भीती आहे की काय कोणाची? सासरे जावयांची अशा बोलण्यामुळे झटापट उडायची वेळ आली. कोणीच माघार घेईना. त्यामुळे लक्ष्मीची आई नवऱ्याच्या पुढे जाऊन उभी राहत जावयाला म्हणाली, चोरी केल्यावर दिकून लाज वाटतीया. सारं घर धुवून त्या रांडला दिलंस ते दिलंस आणि वर माझ्या पोरीला बोलतूस आमची औलाद नाही रत असली.
कधी नव्हे ती सासू एकेरीवर आलेली बघून बाबूरावांना विलक्षण अपमान वाटला. त्या अपमानाचा वचपा म्हणून घराबाहेर जात ते ओरडून म्हणाले, 8 दिवसांच्या आत तिला घरी पोचवली तर ठीक, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. आत्ता ती आली नाही तर माझं घर तिला यापुढे एकदम बंद. लक्ष्मीच्या आईला हे ऐकून काहीच विशेष वाटलं नाही. घराबाहेर पडणाऱ्या जावयाला न थांबवता ती बाबूरावांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्यानं म्हणाली, पण घर पाहिजे का नको अगोदर? घर बंद कर तू या म्हण. तू आंड बघा. राजाचं अंग काळं निळं पडत चाललं तसा लक्ष्मीचा धीर सुटत चालला. धडधडत्या उरावर हात ठेवून ती राजाजवळून उठली आणि मनाची समजूत म्हणून तिनं त्याच्यावरून मीठ मिरच्या ओवाळून टाकल्या. पेटलेल्या चुलीत मीठ मिरच्यांची तडतड झाली तेव्हा चुलीचा अंगारा आणून राजाच्या कपाळावर लावीत तिनं करुण नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. परलोकाच्या प्रवासाला निघालेल्या राजाचा चिमणा जीव मोठ्या आशेनं पाहावं तसा आईकडे टक लावून पाहत होता. ते बघून लक्ष्मीनं त्याला मांडीवर घेतला आणि चमच्यानं त्याच्या तोंडात ग्लुकोजचे 2 थेंब टाकले. पण नेहमीप्रमाणे राजानं ते आत ओढून घेतले नाहीत. त्यामुळं लक्ष्मीनं जेव्हा पुन्हा 1 थेंब त्याच्या तोंडात टाकण्यासाठी चमचा तोंडाजवळ नेला तेव्हा राजानं डोळे मोठाले करीत नजर फिरवली. अस्पष्ट आवाजात आई म्हणत त्यानं जगाचा निरोप घेतला. राजा गेला. राजाच्या निर्जीव देहाला कवटाळीत लक्ष्मीनं हंबरडा फोडला. तेव्हा 2-3 मिनिटापूर्वीच तिथून बाहेरच्या खोलीत इंजेक्शनची तयारी करण्यासाठी म्हणून गेलेले नानासाहेब हातातील सिरिंज टाकून तिथं धावत आले. त्यांनी राजाला तपासलं, इंजेक्शन देऊन पाहिलं, पण त्याचा काही एक उपयोग झाला नाही. लक्ष्मीचा राजा सर्वांना सोडून गेला तो गेलाच. साधं सुळेदात यायचं निमित्त, पण त्यानं राजाला अगदी हैराण करून सोडलं होतं. गेले 15-3 आठवडे तो अंथरुणाला खिळून होता. नानासाहेब आपल्या परीनं त्याला औषध देत होते आणि त्यातून राजा बरा होईल अशी त्यांना खात्रीही होती. पण राजाच्या शरीरातील जीवनसत्व कमी कमी पडत गेल्यानं औषधांचा उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस मूडदूस झालेल्या मुलासारखी त्याची स्थिती होत गेली. तशात लक्ष्मी घर सोडल्यापासून काळजीनं अस्वस्थच असल्यामुळं म्हणावा तसा सकस दुधाचा पुरवठाही राजाला झाला नव्हता आणि औषध घ्यायला तर त्याची बिलकुल तयारी नव्हती. वास्तविक 1-1.5 वर्षाचं मूल, पण राजा अजून आईच्या दुधावरच होता. वरचं काही घ्यायचं म्हणजे हातभर जीभ बाहेर काढून ओरडून घसा कोरडा करण्यापर्यंत त्याची मजल जायची. त्यामुळं दिवसेंदिवस तो खालावत न जाईल तरच नवल. तशातच दातांचा त्रास, मग तर विचारायलाच नको. राजाला चांगलं दूध आणि टॉनिक द्यायला हवं म्हणून नानासाहेबांनी लाखदा लक्ष्मीला बजावलं होतं. पण स्वतःचंच दूध पाजण्यात धन्यता मानणाऱ्या लक्ष्मीला ते तितकंसं पटलं नाही. त्यामुळं ज्याच्या जन्मापूर्वीपासून जीव मुठीत धरून लक्ष्मीनं राजाला वाढवला होता तो राजा तिला कायमचा सोडून गेला. दुःखाच्या समुद्रात लक्ष्मी गडप होऊन गेली. निर्मलाबाई आणि नानासाहेब लक्ष्मीची खूप समजूत घालीत. पण काय सांगू मला कसं होतंय ते, असं म्हणून ती एकसारखी रडत बसे. रडून रडून तिचे डोळे सुजायची वेळ आली तेव्हा गोविंदा तिच्या गळ्याशी पडून म्हणाला, पण मी आहे ना ग. गोविंदाच्या या बोलण्यानं लक्ष्मीला जास्तच भडभडून आलं. धाय मोकलून ती रडू लागली. तेव्हा राजेंद्रनं आपल्या रुमालानं लक्ष्मीचे डोळे टिपीत म्हटलं, तो राजा गेला तरी हा आहे, परका आहे का कुणी हा? एवढ्याशा मुलानं दाखवलेलं हे समजुतीचं प्रसंगावधान ओळखून लक्ष्मीनं राजेंद्रला पोटाशी घट्ट आवळून धरला आणि आपले डोळे पुसले. राजाच्या वियोगाचं दुःख आवाक्याबाहेरचं होऊन बसल्यामुळं लक्ष्मी वेड्यासारखं करीत होती. मधून मधून एकदम हसायची, एकाएकी मोठ्यानं रडायची, नाहीतर राजाची दिसतील ते कपडे गटागट गिळून टाकायचा तिला मोह व्हायचा. दुःखावेग याही पलीकडे वाढला की ती बेशुद्ध होई आणि कुणीतरी तिची दातखिळी उघडली की बडबडू लागे, नाना संजीवनी आणा, काय वाटेल ते करा, पण माझं बाळ. डॉक्टर झाले तरी नानासाहेब माणूसच होते. बालवीराच्या अंगची कणखर वृत्ती आणि मनाची समतोलता त्यांच्याजवळ असली तरी ते हळुवार अंतःकरणाचेही होते. लक्ष्मीच्या अशा बोलण्यामुळं त्यांच्याही डोळ्यात अश्रू उभे राहून ते म्हणत, हातात होतं तेवढ्याची शिकस्त केली मी, पण नाही, मानवी सामर्थ्य अद्याप दैवी लीलांपुढं अपुरं पडतंय हेच खरं. ताई,
तुम्हीच अशा हातपाय गाळून बसलात तर गोविंदाणा आणि सखूनं कुणाकडे पाहायचं? सदानंदानं तर लक्ष्मीची समजूत घालायची पराकाष्ठा केली होती. तो जेव्हा, ताई तुमच्या म्हणण्याप्रमाणे एक वेळ ऐकतो मी. समजा तुमचा राजा जर तुम्ही रडून येणार असेल तर मी त्यासाठी माझा प्राण देखील गहाण टाकीन, असं लक्ष्मीला वारंवार म्हणू लागे. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या एक सोडून 2 बायका दिसू लागत. लग्नानंतरच्या पहिल्या दिवसापासून सदानंदला सुखी ठेवण्यासाठी मिनिटाला त्यांची चालणारी प्रेमळ धडपड, संसाराची हौस म्हणून नवे नवे जिन्नस आणून घर सजवण्यासाठी चाललेली यातायात, पतीला आपलं कौशल्य दाखवण्यासाठी म्हणून रोज रोज वेगळे वेगळे पदार्थ करून घालताना आणि कसं झालंय हो म्हणून स्वाभिमानानं सदानंदाला विचारताना त्यांच्या जीवाची होणारी सलज्ज धांदल, गर्भारपणी दिवसेंदिवस बदलत जाणारी देहाची स्थित्यंतरं आणि त्यामुळं लाजून चूर होणारी त्यांची मुखकमलं, डोहाळ जेवणासाठी त्यांना आवडेल ते पदार्थ करून मैत्रिणींच्या खेळीमेळीत वाडी भरून नावेत बसून त्यांचे काढलेले फोटो, प्रथम पुत्र किंवा कन्या झालेल्या आनंदात त्यांच्या तोंडावर ओसंडणारा आनंद आणि अखेरीस माझं बाळ सांभाळा म्हणून त्यांनी निशब्द रीतीनंच पण केविलवाण्या नजरेनं सदानंदाजवळ फोडलेला टाहो, हे सारं आठवलं की सदानंदाचे डोळे ओले होत, अंग कढत झाल्यासारखं वाटे आणि डोकं सुंद होऊन विचार करण्याची ताकद त्यांच्यात उरेनाशी होई. दुःखाच्या खाईत पोळलेल्या सदानंदानं जेव्हा लक्ष्मीची तशी समजूत घातली तेव्हा आईच्या मायेनं त्याच्या अंगाखांद्यावर हात फिरवीत ती म्हणाली, आईचं दुःख तुम्हाला कसं कळावं? माझ्या रक्तातला प्रत्येक थेंब त्याच्यासाठी. लक्ष्मीचं दुःख कोणी निवारण्यासारखं नव्हतं, त्यामुळे नानासाहेबांनी सर्वांना बजावलं, आता तुम्ही कुणी तो विषयच काढू नका. काळ हे एकच औषध त्यावर उत्तम आहे. आणि ते सर्वांना पटलंही. पुत्रवियोगाच्या जोडीलाच बाबूरावांच्या आठवणीनं लक्ष्मीला जास्तच दडपल्यासारखं होऊ लागलं का कुणास ठाऊक, पण तिला त्यावेळी वाटत होतं की बाबूराव आज आपणाजवळ हवे होते. लक्ष्मीचं पहिलंच मूल जेव्हा गेलं होतं तेव्हा तिचं सांत्वन करीत बाबूराव तासनतास तिच्याजवळ बसून होते. तिच्याशी एकजीव होऊन ते तिची समजूत घालीत होते आणि आज तिला तोच क्षण हवा होता. विचार करता करता लक्ष्मीला आठवलं, आई बाबांना हे बाळ नाही दाखवायचं, नाहीतर त्याला पण ते मारतील, असंच काहीतरी सखू तिला म्हणाली होती. आणि त्याची नको तुला काळजी असं म्हणून तिनं तिला धीर दिला होता. होय, त्याच धीराच्या बळावर लक्ष्मीनं राजाला वाढवला होता. हृदयाच्या हिंदोळ्यावर झोके देऊन तिनं त्याला अंगाई म्हटली होती. मायेच्या उभीत त्याला गुंडाळून तिनं त्याचं रक्षण केलं होतं. प्रत्यक्ष मृत्यूशी स्वतः झगडून तिनं त्याचे प्राण वाचवले होते. आणि तोच राजा आता तिला दुःखाच्या दरीत लोटून क्षितिजा पलीकडे जाऊन लपून बसला होता. 4-2 दिवस असेच गेल्यावर लक्ष्मीच्या मनावरचा दुःखाचा भार किंचितसा कमी झाला. पण तेवढ्यात ती बातमी कळल्यानं महादेव आल्यामुळं त्याला बघून लक्ष्मी पुन्हा व्यथित झाली. आतड्यांना पडलेला पीळ उलगडीत ती ढसाढसा रडली. आता तुला मामा मामा करून कोण दमवणार असं म्हणून तिनं महादेवाला मिठी मारली. महादेव तरी काय सांगणार? लक्ष्मीच्या नसानसातून राजा खेळत होता, त्याला कोण आवरू शकणार होतं? लक्ष्मीला थोडी झोप लागली असं समजून जेव्हा महादेव बाहेरच्या व्हरांड्यात येऊन बसला तेव्हा राजेंद्रनं त्याला सांगितलं, बरं का मामा, राजा गेला ना तरी त्याचं अंग कडत कडत होतं. स्मशानात नेऊन सदानंदानं जेव्हा त्याला शिणकुटं रचली होती त्यावर ठेवला तेव्हा घळकन त्याच्या तोंडातून पाणी ओघळलं बघा. त्यामुळं मी धावत जाऊन त्याला तिथून उचलला. पळत पळत जाऊन गोविंदानं नानांना बोलावलं. मला वाटलं राजा पुन्हा जिवंत होईल आणि म्हणून मी नानांना राजाला तपासायला लावलं. त्यावेळी राजा अगदी रोजच्यासारखा शांत झोपलेला दिसत होता. अजूनही त्याचं अंग कढत होतं. म्हणून त्याला जेव्हा मी हृदयाशी धरला तेव्हा सगळी मला खुळा म्हणाली, पण गोविंदा तेवढं म्हणाला की याला आईकडे नेऊन पाजलं तर तो पुन्हा जागा होईल. आणि पडल्या पडल्या लक्ष्मीनं आतून हे ऐकलं असावं, कारण राजेंद्र जेव्हा शेवटचं वाक्य उच्चारू लागला तेव्हा विजेच्या वेगानं धावत येऊन लक्ष्मीनं त्याला विचारलं, मग आणलास तू त्याला माझ्याकडं?